नमस्कार मंडळी. आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एका पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत. आमच्या इंदूचे शिक्षण पालकांना मार्गदर्शक ठरेल असं हे पुस्तक आहे. हे जे पुस्तक आहे ते नाम पटवर्धन यांनी लिहिलेलं आहे आणि ते प्रकाशित झालं आहे ते 1936मध्ये. तेव्हा या पुस्तकाची किंमत 1 रुपया होती आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचं हे पुस्तक आहे. पण तरीही आजही ते मार्गदर्शक ठरू शकतंय. हेच खरं तर या पुस्तकाचं यश म्हणता येईल. अनेक शैक्षणिक विषय या पुस्तकात हाताळलेले आहेत, जसं की शरीर आणि मन यांचे संबंध, मुलांचं आरोग्य, नैतिक शिक्षण, एकच मूल असण्याचे फायदे आणि तोटे, आईबाबांच्या यशाची गुरुकिल्ली, बालोद्यान, शिक्षण पद्धती, चांगलं बोलता कसं येईल, वसतिगृहात मुलांना ठेवण्याचे फायदे तसंच तोटे, क्रीडांगणांची गरज, बुद्धीने मागासलेली मुलं इत्यादी. असे खूप विषय या पुस्तकात हाताळलेले आपल्याला आढळतात. अगदी साधारण 150 पानांचं हे पुस्तक प्रत्येक पालकांनी वाचावं असं आहे. मानसशास्त्र मनात धरून मुलांचं शिक्षण कसं द्यायला हवं मुलांना याची चर्चा उदाहरणासकट या पुस्तकात केलेली आपल्याला वाचायला मिळते. मुलांशी कसं वागावं हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावं. लेखकाला अध्यापनाचा अनुभव आहे याची जाणीव हे पुस्तक वाचताना होते. पुस्तकात बोध आहे, कला आहे, विनोद आहे, कोट्या आहेत आणि एकंदरीत हे पुस्तक वाचणं आल्हाददायक अनुभव आहे. प्र के अत्रे यांनी या पुस्तकाबद्दल लिहिताना म्हटलं आहे की बालमानसशास्त्र आणि शिक्षण पद्धतीवरची अनेक पुस्तकं वाचून जे ज्ञान आपल्या पदरात पडणार नाही ते या एका पुस्तकाने प्राप्त होऊ शकतं. जिवंत अनुभवातून उसळणारं आणि रेखीव शब्दांच्या पाटातून झुळझुळ वाहणारं विचारांचे रुपेरी ओहोळ या ठिकाणी आपल्याला जागोजाग दिसतात. आई मुलांकडे कोणत्या दृष्टीने पाहते आणि वडिलांची दृष्टी कोणत्या प्रकारची असते ही या पुस्तकात मार्मिक तऱ्हेनं वाचायला आपल्याला मिळतं. आपली मुलगी इंदू ही नमुनेदार व्हावी असे आईवडील दोघांनाही वाटतं आणि ते त्या तऱ्हेने प्रयत्न करतात. मध्यमवर्गीय घरात मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत, विशेषतः मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणशास्त्राचे सिद्धांत न सांगता प्रत्यक्ष त्याबाबतीत काय करावे हे या पुस्तकात प्रसंगाप्रसंगात सांगितलेलं आहे. पुस्तकाची भाषा साधी, सरळ, सोपी आहे. वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. कर्वे म्हणतात की हे पुस्तक लिहून मराठी भाषेतील शिक्षण विषयक ग्रंथात चांगलीच भर घातलेली आहे. इंदूचा जन्म झाला आणि तिचे वडील नाना यांना खूप आनंद झाला. सुईणीला प्रवेश मिळतो, पण तिच्या बापाला, त्या शिशु मानसशास्त्रज्ञाला तिच्याजवळ जाऊ दिलं जात नाही याचा नानांना सात्विक संताप येतो. पुढे 15-20 दिवसानंतर त्याला पाळण्याजवळ जाण्याचा प्रवेश मिळू शकतो आणि ते नाना पाळण्यापाशी जाऊन उभे राहतात. इंदूला पाहत असतात. या जीवाला आता कालांतराने राग, लोभ, भीती, प्रेम, जिज्ञासा वगैरेची जोड मिळून तो जीव समृद्ध होत जाणार आहे असे विचार त्यावेळी नानांच्या मनात येतात. लेखकाने म्हटलं आहे की आयांना आपल्या मुलांचे मानसशास्त्र जितकं चांगलं कळतं तितकं शिशु मानसशास्त्रज्ञाच्या प्रोफेसरलाही कळत नाही. चांगल्या सवयी जशा की टॉयलेट ट्रेनिंग हे लहानपणापासून द्यावयास हवे. इंदूच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत सवय लावण्यासाठी एका तरुण डॉक्टरचा सल्ला त्यावेळी त्यांनी घेतला आणि तो अयोग्य ठरला. त्यावरून लेखक म्हणतो, तरुण डॉक्टर आणि म्हातारा न्हावी याची संगत कुणानं व्हावी. पुढे ऋतुमानानुसार होणारे आजार व ते होऊ नये प्रतिबंधात्मक उपाय काय करायला हवे याचा वापर त्यांनी केला. आजारपणात शुश्रूषेला खूप महत्त्व असतं. इंदूला खेळ आणि पुरेशी विश्रांती मिळाल्याने ती निरोगी राहिली. नानांनी तिच्या वयानुसार खेळणी आणून दिली. काही गोष्टी लहान वयात शिकणं हे हितकारक ठरते.
इंदूला योग्य झोप मिळावी म्हणून रात्री नाटक सिनेमाला जाण्याचा मोह नानांनी आवरावा लागत असे. लेखक म्हणतात की मुलांच्या मनाचा विकास कसा होतो हे पाहताना पहिली महत्त्वाची गोष्ट आपण ध्यानात धरली पाहिजे ती ही की त्यांना काही नैसर्गिक प्रेरणा किंवा सहज प्रवृत्ती म्हणजे इन्स्टिंक्ट असतात. ती नेहमी शरीराने आणि मनाने चळवळ म्हणजे ॲक्टिव्हिटी करीत असतात. या हालचालीचा हेतू असतो की त्या व्यक्तीचं पोषण आणि रक्षण म्हणून व्हावा. हे चळवळ बंद पाडणं म्हणजे मुलांची वाढ खुंटवण्यासारखं आहे. चळवळ हालचाल म्हणजे जीवन आणि ती बंद करायची आपण जेव्हा मुलांना सांगतो तेव्हा मुलाला मरायला सांगण्यासारखं आहे असं लेखक म्हणतात. मुलांची चळवळ जर निरर्थक वाटत असेल तर तिचं शुद्धीकरण व उदात्तीकरण सब्लिमेशन करून ती उपयोगी करून दिली पाहिजे. मुले भिंतीवर रेघोट्या काढतात हे आपण बघतो आणि आपण त्यांना रागवतो. असं करू नका. त्यांना फळा किंवा मोठा कागद देऊन रेघोट्या ओढू द्या. त्यातून चांगली चित्र जन्माला येतील. मुलांच्या मानसिक चळवळीला आपण जिज्ञासा म्हणतो. मुले शरीराने जशी स्वस्थ बसत नाहीत तशीच मनानं सुद्धा बसणार नाहीत. ते सारखे प्रश्न विचारत असतात. हे काय, कोणी केले, कशाला केलं वगैरे वगैरे. मोठ्यांना या सांबार चौकशा वाटतात पण मुलांच्या विकासासाठी ह्याच चौकशा उपयोगी पडतात. जर या प्रश्नांना उत्तर देणं शक्य नसेल तर अडचणीत काहीतरी उत्तर देऊन तो प्रसंग साजरा करा पण नाही म्हणू नका. त्यांना निरुत्साही करू नका. दुसरी सहज प्रेरणा म्हणजे नवनिर्मितीची कन्स्ट्रक्टिव्ह इन्स्टिंक्ट. मुलांना मोडतोड करून नवीन वस्तू बनवू द्या. त्यातून त्यांच्या मनाचा विकास होत असतो. तिसरी सहज प्रेरणा म्हणजे अनुकरण इमिटेशन. त्यांनी योग्य वागावं यासाठी पालकांनी आपली वागणूक योग्य ठेवणं गरजेचं असतं आणि ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रेम, राग, भीती, अभिमान वगैरे भावना या माणसात हव्यात पण ते योग्य मर्यादेत राहण्यासाठी माणसात विचारशीलता असायला हवी. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर वगैरे जे षड्रिपू आहेत ते माणसाच्या जीवनाचे झरे म्हणजे स्प्रिंग्स आहेत. ते शत्रू बनतात पण केव्हा तर जर त्यांच्यावर आपण माणसाचा ताबा ठेवला नाही तर. म्हणजे जर ते आपल्या ताब्याच्या बाहेर गेले तर ते शत्रू बनतात. माणसाने स्वतःला माहिती करून विचार करून लोक सांगतात ते ऐकून घ्यायला हवं. लहान मुलांना एखाद्या वस्तूबद्दल पहिल्या जर चांगला अनुभव आला असेल तर ती वस्तू जन्मभर चांगली वाटत राहते. परंतु पहिला अनुभव जर वाईट आला असेल तर ती वस्तू कायमची वाईट ठरते आणि त्या वस्तूच्या बरे वाईट परिणामावरून संबंध जग बरं किंवा वाईट ठरणार असतं. म्हणूनच मुलांची वस्तूंची यथातथा ओळख करून देण्यासंबंधी पालकांनी सजग राहायला हवं. जग वस्तूप्रमाणे सुबक आणि सुंदर आहे हे मुलांना वाटायला हवं. यासाठी निरनिराळ्या खेळण्यांची जरूर मदत होते. मुले खेळतात, तासनतास त्यात रमतात. मुले खेळतात तेव्हा त्यांच्या मनात चालू असणाऱ्या मनोव्यापाराचं बाह्य प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळतं. आता मुलं जी शिकतात ती काही फक्त शाळेतच शिकतात असं नाही तर जन्मापासून स्वतःच्या रोजचे व्यवहार करीत असताना सर्व काही ते शिकत असतात. परिस्थिती हीच त्यांची पहिली शाळा आणि खरोखरचे वागणे आणि प्रत्यक्ष कृती ही त्यांची पहिली शिक्षण पद्धती होय. मुलांच्या पुष्कळशा भीत्या या मोठ्या माणसांच्या भीतेपणामुळे किंवा वस्तूंच्या नवधरपणामुळे अगर तिचं खरं कारण न समजून गेल्यामुळे स्वतःच्या मनानंच तिचं काहीतरी काल्पनिक कारण बनलेल्या असतात. त्यामुळे उत्पन्न झालेल्या त्या भीती हे स्वतःच्या फाजील भित्रेपणामुळे आपण मुलात भीती निर्माण करतो. मुलांच्या पुष्कळशा भीती या मोठ्या माणसाच्या भित्रेपणामुळे किंवा वस्तूच्या नवधरपणामुळे किंवा तिचे खरं कारण न समजून घेतल्यामुळे निर्माण झालेल्या असतात. स्वतःच्या मनानेच तिचे जे काही काल्पनिक कारण बनवीत मुलं असतात आणि त्यामुळे उत्पन्न झालेली ती भीती असते. स्वतःच्या फाजील भित्रेपणामुळे आपण मुलांमध्ये भीती निर्माण करतो. तसेच फाजील धीटपणा उत्पन्न करणाऱ्या
भरीला पाडून आपण मुलांना भित्रे बनवत असतो, हे पालकांनी लक्षात ठेवायला हवं. जगाच्या धकाधकीच्या जगण्यासारखं जर काही खरं असेल तर ते प्रेम होय. तेव्हा मुलांशी प्रेमाने वागावं. मुले आपापसात जितकी चांगली शिकतात तितकी मोठ्यांकडून शिकत नाहीत. एकटं मूल असलं की आईबाबांच्या प्रेमाच्या सर्व अपेक्षा ज्या असतात किंवा तो जो भार असतो तो त्या मुलावर पडतो आणि त्यामुळे ते बिघडण्याची भीती असते. मुलं मुलांमध्येच जितकी रमतात आणि तेवढेच नवीन नवीन गोष्टी शिकतात तेवढे ते मोठ्या माणसांमध्ये रमत नाहीत. आपल्या मोठेपणात कृत्रिम कवच काही वेळा बाजूला ठेवून मुलांशी सलगीने आणि बरोबरीच्या नात्याने वागता येणं ही तर आईबापांच्या यशाची गुरुकिल्ली होय. लेखकांनी या पुस्तकामध्ये पालकत्वाच्या यशाची गुरुकिल्ली सांगताना असं म्हटलं आहे की आपलं मोठेपणाचं कृत्रिम कवच काही वेळ आपण बाजूला ठेवायचं, मुलांशी सलगीने आणि बरोबरीच्या नात्याने वागायचं. ही जर गुरुकिल्ली आपल्याला सापडली तर ते पितृपदाला प्राप्त झाले असे समजायला हरकत नाही. मुलांचे प्रेम आणि विश्वास यावर शिक्षणाच्या सर्व मदार असते आणि प्रेम आणि विश्वास संपादन करण्याच्या कामी सलगीसारखे दुसरे साधन नसेल. पालक कसे वागतात, कसे मुलांना वागवतात त्यानुसार मुले नीतिमान किंवा अनीतिमान बनतात. मुलांच्या पालकांवर इतका विश्वास हवा की त्यांना काहीही मनात आले तर ते काहीही आडपडदा न ठेवता त्यांना विचारता यायला हवे. या पुस्तकात इंदू वसतिगृहात राहायला जाते तेव्हा तिने नानांना लिहिलेली पत्र आहेत. नानांनी इंदूच्या वाढीचे जवळून निरीक्षण केले. वडील या नात्याने मानसोपचार शास्त्राच्या आधारे तिची वाढ उत्तम प्रकारे होईल हे पाहिलं. या पुस्तकात बरीच उदाहरणं आहेत. विविध प्रसंगी मनाची झालेली घालमेल आहे. पालक आणि मूल यांचं नातं कसं असावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाना आणि इंदू. यासाठी हे पुस्तक मला असं वाटतं प्रत्येकाने वाचणं अत्यंत गरजेचं आहे. शिक्षण पद्धतीबद्दल सुद्धा यात भाष्य केलेलं आहे. मानसशास्त्राबद्दल, बालकांचं मानसशास्त्र याबद्दल सुद्धा विविध प्रकारे ते उदाहरणासकट पटवून दिलं गेलेलं आहे. आणि यासाठी मला असं वाटतं जरी हे 1936 साली प्रकाशित झालेलं पुस्तक असलं तरी आजच्या काळात सुद्धा ते मार्गदर्शक ठरतं आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकाने हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. तर असं हे पुस्तक तुम्ही पण जरूर वाचा. आपल्याला ते मार्गदर्शक नक्कीच ठरतं आहे. एक मला आश्चर्य वाटलं होतं की 1936चं पुस्तक आहे. त्यावेळी ते ₹1 किमतीचं पुस्तक होतं, पण आजसुद्धा ते मार्गदर्शक ठरतं आहे. हे त्या पुस्तकाचं यश आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा. आमचं चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती. थांबूया आज इथेच. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.